बहुजन महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या 10 मे रोजी असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वसमत येथे भव्य बहुजन परिषद आणि सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यात 15 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत। या प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देताना खुरगावचे भंते पय्या बोधी थेरो म्हणाले की महागडे मंगल कार्यालय आणि फटाक्यांची आतिषबाजी टाळून समाज बांधवांनी सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये सहभागी झाले पाहिजे, तर सामूहिक विवाह सोहळा ही आजच्या काळाची गरज आहे, असे सखोल मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभावतीताई खंदारे यांनी केले। यावेळी समाज कल्याण विभागाच्या प्रतिनिधी म्हणून शिल्पा वाघमारे उपस्थित होत्या। विवाह सोहळ्यानंतर लगेचच भारताचे सुप्रसिद्ध क्रांतिकारी गायक संविधान मनोहरे आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशाताई धोंगडे यांचा सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला, ज्याचा हजारोंच्या संख्येनं उपस्थित नागरिकांनी उत्साहात आनंद घेतला। सदरील कार्यक्रमाची मुख्य संकल्पना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक मुकुंद करवंदे यांनी मांडली आणि प्रास्ताविक केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे बौद्धाचार्य कांबळे, सिद्धार्थ खंदारे साहेब, TM वाघमारे, शरद कांबळे, संभाजी करवंदे, रमाताई गायवासरे, संजय खंदारे, शिवलिंग कसबे, सुरेश सदावर्ते, नितीन खंदारे, माणिक करवंदे, ज्योती गवंदे, रंजना लांडगे, संदीप आझादे, वच्छलाबाई सदावर्ते, भोजाजी दवणे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा 10 मे रोजी जन्मदिवस आहे। त्या अनुषंगाने भव्य बहुजन परिषद व सामूहिक विवाह सोहळा वसमत येथे दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्रभावतीताई खंदारे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हिंगोली, तसेच सांची महिला सेवाभावी संस्थापक अध्यक्षा, तसेच या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना माननीय मुकुंदजी करवंदे, जिल्हा समन्वयक, तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत स्वामी उद्योजक, रमाताई कांबळे, रमाताई गायवासरे सर आणि बरीचशी संयोजन टीम या ठिकाणावर आहे। तर दरवर्षी म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं, राष्ट्रीय गायकांना आमंत्रित करून त्यांच्याकडून भीमबुद्ध गीत गायनाचा कार्यक्रमाचं आयोजन करणं, लोकांचं प्रबोधन करणं, तर हे एक अतिशय म्हणजे लोकांना लाभ करून देणारं किंवा वैचारिक पातळी लोकांची उंचावणारा हा कार्यक्रम दरवर्षी सातत्यानं आयोजित केला जातो। सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये आपल्या मुलामुलींची लग्न ही झाली पाहिजे। समाज कल्याणच्याही काही सुख सुविधा आहेत, काही त्यांचा जो निधी असेल किंवा समाजाच्या उपयोगात येणारे जे उपक्रम असतील ते म्हणजे त्यामध्ये एक सामूहिक सोहळा सुद्धा येत असतो। तर खंदारे ताई असतील, करवंदेजी, रमाताई, सगळी यांची जी टीम आहे ही दरवर्षी लोकांना त्याचा लाभ करून देत असते। गोरगरिबांची लग्न असतील, काही श्रीमंताची लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्यानं दरवर्षी लागल्या जातात। 9 जोडपी या ठिकाणावर परिणयबद्ध या ठिकाणावर झालेली आहेत। तर अनाठाई खर्च टाळून जास्त पैशाची व्यर्थ उलाढाल न करता तेच पैसा बचत करून आपल्या संसाराच्या उपयोगात येऊ शकतो। आपली म्हणजे आपल्याकडे असतेच काही मोजकं धन जमा केलेलं आणि त्याच्यातही लाख 2-2 लाख रुपये आपण खर्च करून त्याच्यात उडवत असतो, 5 लाखही उडवत असतो, 10 लाखही उडवत असतो। तर ते उडवाउडवी न करता म्हणजे ते एक गरिबी आणण्याचंच एक कारण आहे। अशा सामूहिक सोहळ्यामध्ये जर आपल्या मुलामुलींचे लग्न जर संपन्न झाले, कारण हेही प्रतिष्ठेचाच विषय आहे, सर्व हजारो लोकांमध्ये आपल्या मुलामुलींचे लग्न लागल्या जातात, तर ती पैशाची बचत होईल आणि आपल्या संसारासाठी त्याचाही उपयोग करता येईल। समाज कल्याणच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याचाही लाभ घेता येईल। म्हणून एक सेवा म्हणून प्रतिभाताई असतील, करवंदेजी असतील, रमाताई, सर्व यांचं जे शिष्टमंडळ संयोजन समिती आहे ते दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतात। चांगला प्रतिसाद यांना दरवर्षी मिळत असतो आणि याच्याही पेक्षा अधिक त्यांना प्रतिसाद मिळत राहावा। आतापर्यंत शेकडो विवाह म्हणजे या सामूहिक मंगल सोहळ्यामध्ये संपन्न झालेले आहेत। तर मी सर्वांचं मंगल चिंतितो, सर्वांचं मंगल हो। संयोजन समितीला
परत एकदा धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, कल्याण. सांची महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव वर्षा नरवाडे यांनी केले. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.